हे आहेत कानबाईचे रोट. हे यांना अशा प्रकारे रोट म्हणतात यांना सगळे. हे खरं रोट म्हटले तर हे तिवेज असतात. आणि पुरणपोळ्या केलेल्या आहेत, आमटी भात आणि खीर. या दिवशी भजी वगैरे करत नाही. आणि हा माझा रेग्युलरचा देवारा आहे इथे, मी तिथेच पूजा स्थापन केलेली आहे. हा खानदेश भागातील म्हणतात याला आमच्या इकडे जळगाव जिल्ह्यात या कानबाईचा रोट होतो. हे सगळ्यांकडे असतं कुळदैवत. हे आमच्याकडे पद्धतच आहे करण्याची. कशी वाटली पद्धत माझी आणि आपल्या खानदेशी लोकांना कशी वाटली त्यांना नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. काही वेगळं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, की आणखी काही चुकलेलं असेल तर मी पुढच्या वेळेला करेल. मला तर नाही वाटत मी चुकलेली आहे, सगळं व्यवस्थित केलेलं आहे. कमेंटमध्ये सांगा. माझी थोडी तब्येत डाऊन होती ना, त्याच्यामुळे थोडं ह्या पुरणपोळ्या आहेत. हे अन्नपूर्णा ठेवलेली आहे. हे गणपती आहे. आणि इथे हे सगळे कानबाई, रानबाई, साखर चौथ आणि खंडेराव असे सगळे देव ठेवलेले. आपला नरसह्याचा सप्ताह आहे. नागपंचमीच्या दिवशी आपण स्थापन करतो त्याला. मी कालचे व्हिडिओ काही टाकले नाही. भाजी भाकरीचे रोट केलेले होते ते काही टाकले गेले नाही माझ्याने, कारण थोडं माझं तब्येतीचं असल्यामुळे. मी हे कळस वगैरे कालच मांडलेला आहे शनिवारचा. आणि इथे मी भाजी भाकरीचे रोट ठेवलेले होते, पण मी व्हिडिओ वगैरे काही काढलेला नाही आहे त्याचा. आणि हा कानबाईच्या रोटांचा मी व्हिडिओ काढलेला आहे. मी बोलली होती तुम्हाला याच्यामध्ये. अशा पद्धतीने आहे सगळं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.